अलिबागला जाईपर्यंत. आणि आम्हाला दादरवरून पिकअप केलं. हो, दादर टिळक रोडमध्ये. हा व्ह्यू बघा. मॉर्निंगच्या टायमाला अजून चांगला दिसला असता. सकाळी 8 वाजता आम्ही आता आम्ही डेस्टिनेशनला पोहोचून तिथे नेक्स्ट जे पण असेल ना व्हिडिओ तो शूट करू. मध्ये आम्ही काय खायला थांबलो तर ते पण टाकू आम्ही की काय खातोय, कुठे आम्ही खायला घेतलं आणि किती लास्टला आम्ही सांगू आमचं बजेट किती झाला काय नाही वगैरे. आणि तुम्हाला तिथे पोहोचल्यावर सांगू आम्ही रिसॉर्ट गाडीचे चार्जेस वगैरे पण तुम्हाला सगळे रिव्हील करू. रिसॉर्टचे किती झाले समथिंग 600 ना 6,320. नो पर पर्सन तुम्ही 1,500 पकडा. 1,500 अप्रॉक्स. ह्याच्यापेक्षा कमीमध्ये होऊ शकतं पण आपली चॉईस डिपेंड करतं की आपली चॉईस कुठलं काय. जास्त हवा यायला लागेल ना कारण आम्ही ते व्हिडिओ चालू केले ना थोडीशी. ठीक आहे. तर आता आम्ही पुढे थांबलो ड्रायव्हरने ना. आम्हाला ओरडलंय की पूर्ण व्हिडिओ नका चालू. आता आम्ही सॉंग्स ऐकतोय. सो आम्ही आता बाकीच्यांना बोर होईल ना आम्ही सारखं व्हिडिओ करत बसलाय. आम्ही फर्स्ट स्टॉप थांबलोय शिवसागर फूड मॉलला थांबलोय. आम्ही साऊथ इंडियन ट्राय करणार. नाश्त्यासाठी ते लाईट होणार, जास्त हॅवी ट्राय नाही करू शकत ना आम्ही एक चाय ऑर्डर केली. चाय आम्हाला 20 रुपीज. एक मसाला डोसा नाही, 2 मसाला डोसा आणि 1 साधा डोसा असा माझा. आम्ही लोक जास्त आहे पण आम्ही 3च गोष्टी मागवल्या. लोकांनी आधीच खिसून घेतलेलं खायला येईल. आम्हाला न सांगता खाल्लेलं आहे ना म्हणून त्यांच्या पोटात दुखेल नंतर बघू. म्हणून त्यांनी चुपचाप थांबवलं. आम्हाला थांबवताना चिचिड नाही केलं. आम्ही तिथला टेस्ट सांगतो तुम्हाला पुढचं कसं आहे. तुम्हाला जर रस्त्याला लागलं तर तुम्ही पण इकडे खायला या. आणि तुम्हाला बघायचं पार्किंग पण आहे. तुम्हाला बघायचं का आमच्यासोबत कोणाला कॅमेरा फ्लिप करू का? 1 2 3 नाही दाखवणार आम्ही. काय करायचं ते करा. तुम्ही शोधून काढा त्यांना. ती 2 तुम्ही शोधून काढले आम्ही काय पण हरवू. ती 2 आणि आमच्यासोबत येतात ती 4. आणि अजून बाईकने येतात 2 जण. असं आम्ही 2 4 6 आमच्यासोबत येणारे 4 लोक आणि आमच्यासोबत आता बसलेली 2 लोक शोधून दाखवा. आता आम्ही डोसा आल्यावर चालू करू बिकॉज आम्ही मध्ये तुम्हाला डोसा कट करावं लागणार. कारण मोठा व्हिडिओ एवढा मोठा बनवायचा नाही. आम्ही मोस्टली 7 वाजेपर्यंतच शूट तुम्हाला दाखवतो. नंतरचं ठीक आहे. आवाज आला आता तुम्ही शोधायच्या आवाजावरून शोधा यांना. आणि तुम्ही ना त्यांचं कमेंटमध्ये नाव लिहा. मी स्वतः कमेंटमध्ये नाव लिहिलंय. म्हणजे एकाने बोललं तर दुसऱ्याला पण बोलणं जरुरी आहे. हा मसाला डोसा मागवला, हा साधा डोसा मागवला आणि हा अजून एक मसाला डोसा. आणि चहा तर संपून झालेला आहे, तर चहा नाही दाखवू शकत आहे. तिचा डोसा दाखव साईजनं किती मोठा आहे. तिच्यापेक्षा मोठा हा इथे डोसा. बस मी दिसत नाही का डोसामध्ये. छान आहे ना. मी साधा टेस्ट सांगतो आणि आम्ही थोडा म्हणजे आम्हाला पटापट. फर्स्ट आम्ही चटणीमध्ये डिप करणार, नंतर सांबार व्हाईट चटणी, देन पातळ आहे चटणी, दोन्ही मिक्स. चटणी ठीक आहे पण डोसा छान आहे. आम्ही दोन्ही कॉम्बिनेशन ट्राय केलं ना, तर छान आहे. चटणी सॉल्टी आहे का डोसा सॉल्टी आहे समजत नाही. पण खूप जास्त हॅवी होणार डोसा आहे. चटणी स्पायसी आहे लिटल म्हणजे. आणि सांबारमध्ये त्यांनी ना ते पण टाकले शेवगाच्या शेंगा, जे आपल्याकडे असतात. सांबार आणि चटणी ठीक आहे, एवढं यम्मी नाही. मसाल्यामध्ये प्रॉपर स्टफिंग केलेलं आहे आणि चांगलं लागतं. म्हणजे साऊथ इंडियन प्रॉपर वाटतं पाहिजे. सो आता आम्ही पटापट करावं, पुढचं पण शूट करायचं. सो गाईज आम्ही पोचलेलो आहे, पण आम्हाला वेटिंगला दाखवलं. सो आम्ही कालाकट्टा घेतला विकत आणि तो आता खात आम्ही बीचला जाऊन बसणार आहे. म्हणजे थोडा टाइमपास करू. 2 वाजता उन्हामुळे आम्ही गोरे दिसतोय. 2 वाजता आमचा चेकिंग टाईम आहे आणि 10चा चेकआउट टाईम आहे. पण लवकर क्लिनिंग चालू आहे, सो आम्हाला घेत नाही. आम्ही दाखवू आम्ही कुठे आलोय कसं आहे. आणि खरंच आम्ही खूप जास्त गोरे दिसतोय ना. बघ आयफोन, आता खरा आयफोन वाटतो.
आम्ही नागाव बीचला आलोय आणि मगाशी आम्ही घेतलं होतं ते संपायला आलं पूर्ण त्याच्यातलं. आम्ही रेकॉर्ड करायला लोकांना बोलत होतो ज्यांच्यासोबत आले ते काय ऐकलंच नाही आमचं. आणि आम्हाला वाटलेलं की भीड कमी असणार पण क्राऊड खूप जास्त आहे. क्राऊडवर कॅमेरामॅन क्राऊडवर पकडतो. आणि ऍक्टिव्हिटीज पण आहे इकडे, ज्याला यायचं असेल तो येऊ शकतो. कॅमेरामॅन आमच्याकडे छान पण आहे. मारा, नुसतं क्राऊडवर नका मारू. हे छान आहे, 30 रुपीजला भेटलं आम्हाला. म्हणजे नेटवर्क इश्यू आहे बीच साईडला पण. जर तुम्ही येत असाल ना कॅश सोबत येऊन फिरा. जीपेवर डिपेंड हा, नका. आम्हाला त्या बिचाऱ्या गोळ्यावाल्याने स्कॅनर दिला आणि नाही वायफाय हॉटस्पॉट दिला स्वतःचा. इथे खूप सारे मच्छीचे सुकी मच्छीचे आहे पण इथे महाग भेटणार. तुम्ही बाहेर जाऊन घ्या. कॅमेरामॅन बद्दल बंद करा. आम्ही पोहोचलोय फायनल डेस्टिनेशनला प्रॉस्परला आणि इकडे ते लिहिलं आहे माय स्पेस सिग्नेचर, पण खाली तिकडे आहे त्यांचं तर बोर्ड. तुम्हाला दिसणार ना, तुम्हाला कसं रिफ्लेक्ट होताना ना उलटा रिफ्लेक्ट होणार ना. आम्ही आता आतमध्ये जाऊन पण तुम्हाला दाखवू कसं काय आहे ते. ठीक आहे. आतमध्ये अजून घेतलं नाही, तुम्हाला मगाशी सांगितलं ना, म्हणून आम्ही बीच वगैरे सगळं बीच वगैरे फिरल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या रिसॉर्टला जे स्टेकेशनला थांबलो आहे ना त्याचा आणि जी पण डिटेल्स असेल ना, आम्ही काय खाल्लं वगैरे आणि ह्याची प्राईस वगैरे जे पण असेल ना ते आम्ही ब्लॉगच्या शेवटला टॅग करू. म्हणजे लास्ट टाईम आम्ही विसरलेलो पालघरच्या टायमाला, तर खूप जणांनी सांगितलेलं की असं असं, तर सो आमची चुकी या टायमाला आम्ही सुधरवू. तर ठीक आहे, तर आतमध्ये जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो रूम कसे कसे. पूर्ण रिसॉर्टचं आम्ही स्टार्ट करणार आहे. आणि आम्ही दोघी, आमचा अवतार बघा. पूर्ण किती तास ट्रॅव्हल केलं आपण? 3-3.5 तास ट्रॅव्हल केला. पण छान आहे इथलं. चेक इन मिळेल. हा पूल आहे. छान आहे. वा, आम्ही आता इकडे मस्त मस्त बिकण्या घालून येणार, असं फक्त इमॅजिन करा. ओके. हा किंग साईज बेड आहे प्लस आम्ही दोघी पण. आम्ही दिसतोय का? दिसतोय. चल. आणि इकडे वॉशरूम आहे, नीट अँड क्लीन वॉशरूम आहे जे आपल्याला पाहिजे असतं. ओके. आणि गरम पाण्याचं पण आहे, शॉवर वगैरे सगळं आहे. आताच आम्ही आलोय थोडं आम्ही. हो, म्हणून आम्ही काळे थोडेसे दिसतोय, पण आताच आम्ही आलोय. खरं रूप आलं आज बाहेर. आम्ही थोडे काळे दिसतोय कारण आम्ही आताच आलोय. सो हा व्ह्यू आहे बाहेरचा. वाव, मस्त. आणि आम्हाला चेअर्स पण दिलेत बसा, त्या बाजूने उभं कारण मी मगाशी चेअर्स इथं सकाळ सकाळी उठून आपण चहा मस्त वगैरे चहा पिताना. नाश्ता ब्रेकफास्ट करून मस्त इथल्या व्ह्यूचा आनंद घेऊ. आम्हाला ॲक्च्युली वाटलं व्ह्यू साईड असेल तर नागाव बीच आहे ना त्याच्या साईडला असेल, पण नाही. ठीक आहे. आणि हा menu प्लस आहे. मेन्यू आहे आणि सगळे आहे. टीव्हीच आहे. चहा कॉफीचं शुगर अँड कॉफी वगैरे पॅकेट, मिल्क पावडर पॅकेट, सगळं काही इकडे अमेनिटीज आहे. रिसेप्शनला फोन लावायचं. So आता मी पूर्ण आराम करणार, चिल करणार. आम्ही आत्ताच आता आम्ही पूलमध्ये जाणार आहे थोड्या वेळाने. पूल वगैरे हँगआउट वगैरे करून नंतर संध्याकाळी आम्ही बीचवर जाणार ऍक्टिव्हिटी करायला आणि त्या ऍक्टिव्हिटी शूट करून आम्ही तुम्हाला सांगूच कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी. आणि सर्व सरप्राईजमध्ये आम्ही रात्री ना खूप छान ठिकाणी असं जेवायला जाणार आहे. सिक्रेट प्लेस आहे ती, तुम्हाला नंतर समजेलच. आणि तुम्हाला amount वगैरे पर्यंत तिकडचं लास्ट पर्यंत बघा तुम्ही. हो, आम्ही येताना ऍक्च्युली आम्हाला दिसलं म्हणून आम्ही आता विचार केला की तिकडे आपण रात्री जेवायला जायचं. सो चला आता आम्ही फ्रेश होतो. हो. बाकीचे डिटेल्स आम्ही रात्री देऊ. मी विचार करत होती की तुम्हाला अमाऊंट पण सांगू का, मला वाटलं आमचे चार्जेस लागेल. नाही, स्टॉप झाले वाटतं. मला वाटलं मी व्हिडिओ Amount एंड मी करू. विचार करते की सांगायचे का, आता ते आम्ही रात्री सांगू तुम्हाला. ठीक आहे. आम्ही आता जेवायला आलोय. लंच दुपारचा टायमिंग झाला, किती वाजले असतील? लंचला आलोय 3:41 ला आलोय. जेवणानंतर आम्ही ॲक्टिव्हिटी करतो. ॲक्च्युली सगळेजण पहिले ॲक्टिव्हिटी करतात नंतर जेवतात कारण ते लाईट पाहिजे. पण आम्हाला भूक जास्त लागली आहे. सो आम्ही 4 चिकन थाळ्या मागवला आणि 2 सुरमई थाळी मागवलेली आहे. कारण आम्ही असं मिक्सअप नाही करणार आहे, कारण रात्री आम्ही फिश थालीच खायला जाणार आहे. रात्री आम्ही स्पेशल जाणार आहे ना, आणि स्पेशल इकडचं अलिबागचं फिश आहे. सो आम्ही रात्री एक्सपेन्सिव्हवालंच खाणार आहे. आय थिंक सुरमई थाली इथे 400ला होती आणि चिकन बजेट फ्रेंडली आहे. पण बांगडा थाली इकडे 350ला आहे, सो ते तुम्ही नका घेऊ. सुरमई घ्या नाही तर चिकन घ्या. आणि आम्ही फॅमिली कट्टा आलोय, पण आम्ही मैत्री कट्टाच बघत होतो, पण खूप तिथे गर्दी. किनारा कट्टा पण आहे, तिथे वेटिंग आहे खूप जास्त. सो इथे क्राऊड नव्हतं आणि वेटिंग पण होतं. सो आम्ही इथे चालतो. आमचा आवाज तुम्हाला जर येत नसेल तर आम्हाला प्रॉब्लेम आहे, कारण इकडे क्राऊड लागतं. क्राऊड आहे कारण इकडे. सो आता आमची थाली येईल तेव्हा आम्ही दाखवू.
तुम्हाला जर विजिट करायचं हे नागाव बीचला आलो आहे आम्ही. त्याला मला सांगितलं ना नागाव बीचला. ठीक आहे. आणि पल्लवीचं गिफ्ट रिव्हील आहे ना ते पण याच ब्लॉगमध्ये असेल. तुझं गिफ्ट आम्ही नाही काय तुला सांगणं होतं यायला पण. आणि जर घाणेरडं असेल ना तर मी हिला रिटर्न देणार. चांगलंच आहे. चांगलं मी चॉईस केलं तर चांगलंच असतं. मग आता बघू आम्ही. ठीक आहे. कधी रात्री रिव्हील करणार कारण आता मी इथून जाणार ॲक्टिव्हिटी करणार. ॲक्टिव्हिटी नंतर सगळंच जर तुम्हाला सगळं सांगितलं तर काय राहणार ब्लॉग बघायची तुमची मजा जाईल ना नंतर. मुंबईत आली आहे. सुरमई आली आहे. करी आहे. कढी आहे, सोलकढी आहे, पापड आहे, भाकरी आहे, कांदा आणि आमची चिकन थाळी आहे. तर सुका चिकन यायचं बाकी आहे. सोबत आम्ही स्टार्ट करतो. आता आम्ही स्टार्ट करतोय भाकरी सोबत खाऊला. पापड मस्त आहे. तिने अर्धा संपवला पापड. नाही सॉल्ट हिचा पण संपलेला आहे. हिने दुसऱ्याच्या प्लेटीतून आणलाय पण मला सॉल्टी लागलाय. मला नको. मस्त आहे. भाकरी एकदम मऊ. यम्मी आहे. आणि रस्सा आहे ना तो स्पायसी मी करतो. आणि भाकरी सॉफ्ट आहे म्हणजे आपण खाऊ शकतो. घरगुती मसाले यूज केलेले आहेत. हो मस्त आहे. मस्त. आणि spice पण नीट होतं. मुंबईपेक्षा वेगळं लागतं. छान लागतं घरगुती टाईप. आता आम्ही चिकनसोबत खाऊन सांगतो. आमच्या इकडे ना ॲक्च्युली एखाद्या लोकांना आहे ना जास्त पीस गेले चिकनची. हां ते लपवायला लागले जसं का मी त्याच्या पोटात जाऊन काढून देणार आहे. आणि बाहेर बिहेर टाकतात. म्हणजे जाऊ दे. मस्त आहे. आम्ही दुसऱ्याच्या प्लेटीमधली सुरमई उचलली. सुरमईचा टेस्ट पण झाला. काही मिक्स खायचं नसतं आम्हाला माहिती आहे. तरी पण आम्ही खातो. यम्मी आहे पण खूप. सुरमई फ्राय केली. आम्ही कोणाचा आवाज बॅकग्राऊंड येतो ना कट नाही करणार. छान फ्राय वगैरे केले सुरमई. परफेक्ट आहे. म्हणजे आम्ही प्राईस प्रमाणे बोलू बघतो 100% वसूल आहे. पैसा वसूल आहे. तुम्ही ते येऊन विजिट करू शकता. भाकरी पण सुंदर आहे. आता आम्ही राईस येऊ ना तर तुम्हाला पुढचं सांगतो. आम्हाला वाटलं नव्हतं पण छान आहे. आता राईस आल्यावर आम्ही चालू करू. राईस आलाय, चिकन सुक्का आलाय आणि सोलकढी आम्ही लास्टला पिणार आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला लास्टला सांगू सोलकढी कशी आहे. चिकन सुक्का आणि राईस खातो. राईस मिक्स करू. चिकनची टेस्ट खूप यम्मी आहे इकडे. चिकन सुक्का यायला टाईम लागला बट यम्मी बनवलं. गरम गरम आहे ना आता चाललंय त्याने. फ्रेश आहे. ह्याची फिश पण फ्रेश होती. ॲक्च्युली कसं आम्ही नागाव बीचला आहे ना तर फिश खायला पाहिजे. पण आम्ही फिश नाही खाऊ शकत कारण तिन्ही टाईम आम्ही फिश खाणार तर कसं वेगळी टेस्ट येणार. आणि तर मोस्टली थालीच फेमस आहे. हे थालीचंच रेस्टॉरंट आहे. फ्राय फिश आणि थाली. आम्हाला फ्राय फिश आवडली आहे. सो आम्ही असंच घेऊन जाणार पण आहे पार्सल. छान आहे. पार्सल पण घेणार आहे. फ्राय चिकनचे 4 पीस आले. 4 आम्हाला रस्त्यामध्ये कमी आलेले ना लोकांना त्रास झाला. माझ्यामध्ये 3च आला. माझ्या एकमध्ये 1 पीस कमी आला. माझ्यामध्ये 4 आले. सगळ्यांना जास्त दिलं. मलाच कमी दिलं. कारण त्यांना वाटत असं मी कमी खाणार. मला बघून जाऊ दे. नाही नाही जाऊ दे. चिकनची फॅन नाही नाही एकदम बोलले असते जाऊ दे हिला जाडं नको करायला. आणि सोलकढीचं पण तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही परत नको चालू करू. स्पाइस पण प्रॉपर हीट होतोय. सोलकढी ठीक आहे. छान नॉर्मल टाईपच आहे. एवढं बोलू नाही शकत कधी चांगली. आपल्याकडे बनते ना तशी. आता आम्ही पटापट खातो आणि आम्ही ॲक्टिव्हिटी करायला जातो. तेवढं आमचं थोडं डायजेस्ट करून आणि पटापट आम्ही मग रिसॉर्टला जाऊन पाण्यामध्ये जातो. मग तुम्हाला पुढचं शूट पूल पण दाखवतो. पूल बघितलं असेल पण आम्ही जाताना
आम्ही मजा काय करतो, आम्ही खेळतो का नाही ते सगळं दाखवतो. आमचं आउटफिट दाखवणार तुम्हाला बोललो ना, तोच आउटफिट दाखव. तो नसेल तर कमेंट करा नंतर. हवा खूप जास्त येते, आम्ही बीचला आहे ना, तर आम्ही विचार करतोय आम्ही कोणत्या राईड्स करायच्या. हो. कारण आम्ही थोडे डरपोक पण आहे ना. पाण्याला हिची भीती पाठ- वाटते. मला भीती वाटते. तर आम्ही विचार मी करतोय- घाबरतच नाही बिलकुल. आम्ही मी नाही सगळं घाबरत, म्हणून मी पाण्यात सगळं करणार आहे. आम्ही विचार करतो उंटाची राईड्स करायची, तर बघू आता पहिला कोणत्या ते कोणत्या छान करायची. वाटेल ना. आणि मग सगळ्या बाकीचे बघू कोणत्या कोणत्या करायचे, कोणत्या कोणत्या. आम्ही तुम्हाला सांगत राहू, आम्ही कुठले कुठले केले ते रेकॉर्ड पण करू. आम्ही आम्ही रेडी झालो. ऍक्टिव्हिटीज करायला आम्ही रेडी आहे. तू पुढे ये. आम्ही खूप मज्जा केली, खूप म्हणजे खूप. म्हणजे फर्स्ट वाला राईड मध्ये एवढी फाटली ना आमची. बंपर काहीतरी बोलतात नाव. नेक्स्ट टाइम आम्ही करतो 10 टाइम. बनाना राईड एवढी खास नव्हती, तर नॉर्मली न केलं असतं आणि तर जेट ठीक आहे. स्की पण ठीक होतं. ते मुलांना चांगलं ट्रीट माझा हात फुटला त्याच्यामध्ये करता करता, खून आला, खून निकाल गया. आणि आता आम्ही पॅरालायडिंग पॅरासिलिंग काहीतरी बोलतो. पॅरासेलिंग की पॅरालायडिंग जे पण आहे ना, ते करायला तर आम्ही खूप एक्साइटेड आहे. आणि फर्स्ट टाइम आम्ही ऍक्टिव्हिटी केलेलं आहे. कायाकिंग तर आम्ही गोव्यामध्ये लास्ट टाइम ट्राय केलंच होतं, पण या टायमाला आम्ही नवीन. बंची जम्पिंग एक आमचं स्वप्न आहे, ते बघू आम्ही कधी आम्हाला पॉसिबल होते. पाण्याचं ते हे आलं ना म्हणून ते नाही पाहिजे. आणि आम्ही सगळे व्हिडिओज वगैरे असेल ना, त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये टाकून डायरेक्ट व्हिडिओ काढायला. कारण आमची एवढी फाटते ना बाई, आम्ही असं फोन पकडून नाही बाई ते सगळं ऍक्टिव्हिटी करू शकतो. आणि आम्हाला आता ना झोप सारखं व्हायला लागलंय. आणि झोप, त्याच्यात झोप. ना रॅशेस सुटतात आहेत त्या पाण्यात. पूर्ण पाण्याने लाल झालं. जाऊ दे. आता आम्ही पॅरासिलिंगचा व्हिडिओ कोणाला तरी शूट करायला सांगितलं, बघू शूट केला तर आम्ही पोहोचतो. कसं वाटतंय? पहिल्या ह्याच्यात कसं वाटलं होतं? पहिला एकदा बस वाटला होता. फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि बेस्ट होता. आम्हाला मोटिवेट करणारे लोक आहेत तिथे आणि करा करा म्हणून. पूर्ण खारं खारं पाणी लागेल.
गरम पाण्याची आंघोळ करून शॉवर घेतो. त्यानंतर आम्ही नाही गेला आम्ही ना मी तिच्यासाठी ना तिचा बड्डे सरप्राईज आणलं आहे ते रिव्हील करूया आणि तिला आवडतं नाही की नाही आवडतं नाही ते केलेली आहे. बघा आज थोडं डीप पाण्यात मस्त सो गाईज आता आपण हिचं गिफ्ट रिव्हील करणार आहे. तिच्यासाठी मी गिफ्ट एक्साइटेड आहे फक्त घाणेरडं स्पेशल. वाटतं. ओके मला ते एकतर स्प्रिंग वगैरे दाखव आधी गाणं. तू बघू नको मी दाखवू. डोळे बंद कर. आणि असं उलट दाखव म्हणजे रिफ्लेक्ट होईल तिकडे. दिसतंय का त्यांना? झूम कर. आता मी बघू शकते का? झूम कर. हे नाही त्यांना दिसलं तरी तिला दिसेल ना बस. चलो घाल माझ्या नावाचं घाल तुझी. मी हिच्या नावाचं का घालू? ब्लॉग बंद कर. तू मुद्दा मस्त तुझं गिफ्ट आणते काय? नाही. ए व्हिडिओ बंद कर. का बंद करायचं? मी हिचं नाव घालून माझ्या नावाचं घातलं मला तर काय माहितीच होतं ही होणार असं आहे? काहीतरी खराब गिफ्ट आणणार असं माझ्यासाठी. ते तुझ्या क्रिसमस गिफ्ट पेक्षा बेटर आहे. क्रिसमस क्रिसमस गिफ्ट पेक्षा बेटर आहे पण मी हिच्या नावाचं घालून काय फिरू? समोरच्याला काय वाटते? व्हिडिओ बंद करायला एक सांगितलं. मिनिट मी जाते. मी 2 मिनिटात येते. आता काय करायला चालली काय माहिती. एवढं घाणेरडं गिफ्ट एक तर क्रिसमस पासून मला एवढे घाण गिफ्ट भेटत मी काय बोलणार. जाऊ दे बंद करायची